मंडळी ही आहे माझी शाळा. या शाळेमध्ये मी 4थीपर्यंत शिकलो. त्यानंतर पुढे गेलं की इकडे दिसतं ते शिगरे, तेलवडे असं इकडे सगळे गावं आहेत. तर मुरुड तालुक्यातील एकमेव असं गाव आहे की ज्या गावामध्ये CCTV कॅमेरे लावलेत. मला माझ्या गावाचा खरंच अभिमान वाटतो. नमस्कार मंडळी, सगळ्यांना शुभ सकाळ. तर आपण आता थेट आहोत कोकणामध्ये. काल रात्री आपण निघालेलो, सकाळी 5 वाजता पोहोचलो आहे. मुंबईपासून पूर्ण गावी येईपर्यंत खूपच पाऊस होता, जराही पाऊस पुढे थांबलेला नव्हता. आणि आता खाली जेव्हा पोचलो आम्ही गावाच्या इकडे, तेव्हा आमचं एक खाली ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या वरून पाणी जात होतं आज सकाळी. तर आता घरी वगैरे येऊन मस्त झोपलो, जरासा आराम केला. त्याच्यानंतर आता चहा वगैरे करून नाश्ता करून मस्त आता बाहेर फिरायला आलो आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा आमचं गावचं मंदिर दाखवतो, त्यानंतर मग तुम्हाला सगळं मी गाव फिरवतो. सगळ्यात पहिलं मंदिर बघूया आपल्या गावचं. बजरंगबलीचं मंदिर आहे. म्हणजे पाऊस खूपच जास्त आहे गावी, बघू शकता तुम्ही. अनलिमिटेड पाऊस लागतो आहे. 4 दिवस झाले भरपूर पाऊस आहे. गावची माणसं बोलत आहेत, कारण ते समजतं आहे, कारण ब्रिजच्या वरून एवढं पाणी गेलं बोलल्यावरती खूपच पाऊस आहे जास्त. असं आहे आपलं गावचं मंदिर. मंदिर ॲक्च्युली लॉक केलं आहे. सकाळी आपल्या गावचेच पुजारी वगैरे पूजा करून गेले आहेत आणि मंदिरात असं लॉक केलं आहे. आपण चावीनंतर घेऊन मंदिर दाखवू आतमधून. बरोबर. बोल बजरंग बली की जय. असं आहे आपलं मंदिर. हे प्लास्टिक लावले कारण पाणी वगैरे जास्त मारतं बाहेरचं, त्याच्यामुळे प्लास्टिक लावून ठेवलं मंदिरला. इंटरव्ह्यू आपल्या मंदिराचा आहे. गावी आल्यानंतर पहिल्यांदा मंदिरामध्ये येऊन दर्शन करायचं. हा माझं घर आहे, बघू शकता आपलं घर. तिकडे भावाचं घर आहे, हे आमचं घर, हे काकाचं, हे दुसऱ्या काकाचं, तिकडे मोठ्या काकांचं. तुम्हाला आता पूर्ण आमच्या मंदिरच्या बाजूला जो परिसर आहे तो दाखवतो. इकडे आहे वडाचं झाड. वटपौर्णिमा केली आहे, त्यावरून तुम्हाला समजतच असेल. असं चढायचा इकडून हे बांधून ठेवलं आहे, कारण इकडे बैल वगैरे खाली येतात मंदिरच्या इकडे. ढोरा. आणि इकडे बघू शकता असं मंदिर आहे आमचं. असं आहे मंदिर. बाजूच्या साईडने कसं दिसतं बघा. वरती प्लास्टिक वगैरे मारून ठेवलं आहे, कारण पावसामध्ये थोडं पाणी वगैरे मारू नये म्हणून वरती प्लास्टिक मारलं आहे. आणि मंडळी ही आहे माझी शाळा. या शाळेमध्ये मी 4थीपर्यंत शिकलो. सर्व शिक्षण मोहीम 2003 प्राथमिक शाळा वावडुंगी वरचीवाडी. आमची शाळा आनंददायी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वावडुंगी वरचीवाडी अशी आमची शाळा. आता ॲक्च्युली बंद आहे, कारण गावामध्ये मुलं कोण नाही शिकणारी. सर्व मुंबईला गेले आहेत. आणि इकडे बाजूला पण एक शाळा बनवली आहे, नवीन शाळा. ॲक्च्युली गावामध्ये विद्यार्थी नाहीत, त्याच्यामुळे शाळा बंद पडल्यात आता. इकडे पण आहे एक शाळा. असं काहीसं आमच्या मंदिरच्या बाजूचा परिसर आहे. बाजूला शाळा आहे मंदिरच्या. पाणी बघा कुठे, पाणी बघा कुठे. इकडे आपलं वडाचं झाड. आणि ही आमची इकडे गोविंद आहे, जी आपण दहीहंडी बोलतो. इकडे दहीहंडी असते, गोपाळकाळा. आणि हा इकडे खाली बघताय तुम्ही पूर्ण, इकडे आहे महालोर, हा डोंगर जो दिसतोय. आणि इकडे आल्यानंतर हे खाली आहे वावडुंगी म्हणजे गवळवाडी. खाली मी झूम करतो जरासं. हे आहे खाली गवळवाडी. त्यानंतर पुढे गेलं की इकडे दिसतं ते शिगरे, तेलवडे असं इकडे सगळे गावं आहेत. इकडे कॅमेऱ्यात आता दिसत नसतील, तेवढं मी झूम नाही केला आहे.
पण सगळं असं मस्त खाली एकदम, आमचं गाव एकदम वरती डोंगरावरती आहे, त्याच्यामुळे सगळी गावं अशी खाली दिसतात मस्तपैकी. असा निसर्ग एकदम भारी वाटतं. बघू शकता तुम्ही, पाऊस पण खूप जोरात आला आहे. आणि हा इकडे आंब्याचं झाड आहे. तर इकडे आम्ही गावी वगैरे आलो की दुपारी टाईमपास करतो इकडेच. हां असं आहे आंब्याचं झाड. गावी आलो की दुपारी सकाळपासून सगळे इकडे टाईमपास करत असतात, कारण इकडे नेटवर्क पण चांगला येतो. तर सगळे येऊन इकडेच बसतात. गावामध्ये पण नेटवर्क चांगला आहे, परंतु इकडे आले की जरा छान मिळतं नेटवर्क अजून, त्याच्यामुळे सगळे इकडे टाईमपास करायला येतात. इकडे हवा पण मस्त येते वरती. असा आहे परिसर काहीसा आमच्या मंदिरच्या बाजूचा. मस्त इकडे सगळा डोंगराळ भाग आहे, डोंगरात आहे आपण वरती. आणि इकडे गेल्या वर्षी झाडं लावली होती, जिथे जिथे आपल्याला असे ब्लू कलरचे नेट दिसतात ना, ती झाडं आम्ही गेल्या वर्षी येऊन लावली होती गावी. बघू शकता म्हणजे पाऊस मस्त पडतोय, छान वाटतं एकदम. आमचा निसर्ग. आम्ही इकडे हा वड जो आहे ना, भरपूर वर्ष जुना वड आहे हा. आम्ही लहानपणापासून जेव्हा लहान होतो तेव्हापासूनचा वड आहे. त्याला झोका घ्यायचा, त्याच्यावरती आम्ही लटकायचो असं, आणि मस्त झोका वगैरे घ्यायचो. खूप वेळा पडलोय पण इकडे आम्ही लोक. तो मोडलाय. तो जातोय, तो पडलाय त्या झाडावरून एकदा त्याला मोडला होता तो. असा आहे वड आमचा, एक लहानपणीची आमची आठवणच आहे. खूप भारी वाटतं त्याला बघितलं की. इकडे आहे पूर्ण असं. आला मोडक्या दाखव, मोडक्या. हा बघा, हा गेल्या वर्षी हा या झाडावरून पडला होता. तर मंडळी आपण आता जाऊया खाली, आपलं गाव दाखवतो तुम्हाला. झाडं काढायचे मस्त हवा सुटली आहे बघा, इकडे बघू शकता. आता आपण खाली चाललोय हळूहळू. गावचा आपण फेरफटका मारूया, पावसामध्ये आपलं गाव कसं दिसतं. हा बरे आहेत ना, आपले बाबा बसले तिकडे बाहेर. सगळे गावी शेतीची कामं वगैरे असतात. आणि इकडे आपल्या कुणाल मामाचं घर आहे. कुठे गेली आई बऱ्याच ना, अन्ने बऱ्यात ना. तो अशी गावची मंडळी आपल्या. इकडे जयदीपचं घर आहे. अण्णा बऱ्यात ना, इकडे वरती पण आहे. आई बरी आहेस ना ग. तो असं वरून गाव दिसतं आपलं मस्त. इकडे आपला भाव पण आला गाडी घेऊन, श्रीपाल. असं वरून गाव दिसतं आपलं पावसाळ्यातून. आपले गावकरी बसले सगळे, कोंबड्या. तुळस आहे आपल्या गावची. मला पण अशी बघ मध्ये. इकडे आपल्या नवनीतचं घर आहे भावाचं. इकडे आता गाडी खाली. इकडे मामा सकाळपासून बिचारा कामं करतो आल्यापासून. झाडं वगैरे आलेत मुंबईवरून, सगळी काढतोय. पावसामध्ये भिजण्याची मजा वेगळीच असते. इकडे बघा, इकडे आपलं जुनं घर आहे आपल्या मया भावाचं, आपल्या काकाचं घर आहे. याचं मयाचं घर आहे ना, छत्री घेऊन मोठी, त्याचं घर आहे हा. आणि इकडे मायाने पाळलेली कोंबडी. ते पण मस्त सकाळी पावसाचा एन्जॉय घेतात मस्त. इकडे भावाची तुळस अशी, भावाचं घर. इकडे प्रमोददाचं घर. ॲक्च्युली सगळं पॅक करतात, कारण पावसामध्ये कसं पाणी वगैरे मारतं दिवाळांना, त्याच्यामुळे मुंबईला सगळे पॅक करून जातात अशी घरं. त्याला बोलतात झडी, म्हणजे पाणी वरती येऊ नये म्हणून ती झडी बांधतात अशी. इकडे आता भावेश आला आपला. इकडे आपण झाडं आणलेत मुंबईवरून, ते आज लावायचेत आपल्याला गावी. तो गावी पण एक जरा फेरफटका झाला, आणि त्यासोबत वृक्षारोपण पण होऊन जाईल. इकडे आहे आपल्या समीर भावाचं घर, समीर आणि सुचित. इकडे आपल्या भावाने आता नवीन घर बांधलं आहे श्रीपालने. ही आपल्या गावातील पानपोई, म्हणजे नळ वगैरे केलेत आपण गावात. सगळं घरोघर आपल्याला आपण नळं दिलेत.
आई बरेच ना आता उठलं वाटतं मग इकडे आई आपली आपल्या भावेशचं घर भावेश नितीनदा सचिनदा त्यांचं घर आहे. आनंदी रामनिवास. हो चला आपण जाऊया पुढे थोडंसं अजून. अरे विनोद दा गावाला आहे. अरे सकाळचा पण आहे. घर आहे तिकडे. दादा कधी आलात? कधी सकाळी आलो. तुम्ही काय बोलता? कधी सकाळी आले? कचऱ्या घेऊन अशा पटकन किती वाजता पोचलो? 6:30 लवकर पोचलो. इकडे आहे बबल्याचं घर. मुंचोलीला इकडे झाड पडला. अशी सगळी आता पाऊस पडला तर गावी कोण ना कोण असं राऊंड मारत राहतं. आणि इकडे आपले आहेत विनोद दादांना भेटूया आपण जाऊन. हे आहे विशाल दादाचं घर. विशाल दादा, नरेश दादा, त्यानंतर सुरेश दादा, विनोद दादा, प्रतीक्षा त्यांचं घर. गोवर्धन की असं काहीच आपलं गाव दिसतं इकडून. पावसामुळे ॲक्च्युली स्लिपरी खूप झाले इकडे. चालताना जरा भीती वाटते कारण पाय वगैरे स्लिप होतात पटकन. हा आपल्या कृष्णा भावाचं घर आहे. कृष्णा. इकडे केतन भावाचं घर आपल्या. आई बऱ्याच ना मस्त भाव झडी बांधून गेलाय मुंबईला. कधी येतोय केतन? हा कोण आहे घरी? अण्णा नाहीत? हां. इकडे सिद्धूचं घर आहे. इकडे सुभाषचं घर. आता आपण आलो वरच्या खोलीला. इकडे आहे आपल्या करणचं घर. पुढे आहे विपुल पवार साहेब यांचं घर. इकडे रामदास पानगले यांचं घर आपले अण्णा. बाजूला आहे किरणदा आणि आपला प्रकाशदादा यांचं घर आहे. इकडून बघू शकता गाव कसं दिसतं आपलं मस्त. यात मस्त मजा येईल. पावसाळ्यात मस्त वाटतं. सुंदर गाव आणि आदर्श गाव वावडुंगे वरचीवाडी. एकदम स्वच्छता वगैरे चांगली असते आमच्या गावी. तुम्हाला दिसत असेल कचरा वगैरे कुठे दिसत नाही जास्त. आणि बरेच ना इकडे सोलर लावलं आहे म्हणजे लाईट वरती. गावी जास्त कोण आलं नाही. आम्ही नॉर्मली मोजलेले तेवढेच आलो आहे. प्लॅन झाला ज्यांचा अचानक ते आलो आहे आम्ही फक्त. बाकी मंडळी सगळी मुंबईला आहे आपली. आता येथील डायरेक्ट गणपतीला. मी तुम्हाला एक आमचं गाव दाखवून देतो कसं आहे. आणि गावाच्या असं बाहेर आलो की इकडे हा रोड आहे जो खाली जातो आपल्या शिगऱ्याच्या इकडे. इकडे मस्त अशी झाडं वगैरे आहेत सगळी. इकडे आहे आमचा डुकऱ्या आणि भोस आहे. तिकडे शेती वगैरे आहे सगळ्यांची. आणि इकडे खाली आहे डोकशेत. तर आपण आता जातो आहे आपल्या टाकीजवळ. पाण्याची टाकी वगैरे जरा बघून येऊ बोलला. आलो आहे गावी तर नवीन काम वगैरे झालं होतं. फिल्टर लावलं आहे जरा बोला राऊंड मारू जाऊन. इकडे आहे मुकेशचं घर.
मंडळी आपण आता वरती चढतो टाकीवरती आणि तुम्हाला गाव दाखवतो. तर मंडळी मी आता अशा एका ठिकाणी आलो आहे की जिकडून तुम्हाला दाखवतो की आपलं गाव वगैरे कसा दिसतोय. हे बघा मी इकडं वरती टाकीवरती आलो आहे. असं आपलं गाव दिसतो इकडे. असा व्ह्यू आहे आपल्या गावचा. इकडे खाली सगळी शेती वगैरे आहे. थोडंसं झूम करतो. गाव दिसतं आपलं. तिकडे वरती मंदिर आहे. इकडे मंदिर दिसतं एकदम टॉपला. पावसामध्ये पाऊस पण खूप जास्त लागतो आणि वारा पण खूप सुटलाय वरती. आणि इकडे तो बंगला आहे आपला गुलाबबाई पेशमांचा. सो म्हणजे जाऊया खाली आता, कारण हवा खूपच लागते जास्त वरती. इकडे आहेत फिल्टर. चालू नाही केलेत ना अजून? चालू आहे ना. इकडे फिल्टर लावला आहे पाणी फिल्टर होण्यासाठी. तो असं आहे काहीसा. मी बघताय मागे टाकी, त्या टाकीवर चढलो होतो. वरून तुम्हाला दाखवलं गाव आपला. वरती हवा खूपच जास्त लागते त्यामुळे जरा लवकर खाली उतरलो. चल. आल्यानंतर थोडं गावाच्या मागे वगैरे फिरलो की बरं वाटतं एकदम. पाऊस काय कमी व्हायचं नाव नाही घेत आपण. मस्त झालं झाड. ही झाडं लावली होती गेल्या वर्षी. ग्रीन कलरचे नेट जिथे लावलेत तिथे झाडं गेल्या वर्षी लावली होती. आणि ह्या वर्षी पण झाडच लावायला आलो आपण. झाडं पण लावायचे आहेत. इकडे जो हा पायवाट गेले आहे तो जाते डुकऱ्यामध्ये. इकडे शेती वगैरे आहे सगळ्यांची. आणि इकडे आहे निलेशचं घर. निलेश पानगले यांचं घर. कुठं आहे? झाड. ते भेट काय पाहिजे. हो. आपण असं घरावर. इकडे खाली आमचं ग्राउंड आहे क्रिकेटचं. तिकडे पण जाऊ आपण. जेव्हा झाडं लावायला तेव्हा दाखवतो तुम्हाला ग्राउंड. इकडे आहे अक्षयचं घर. तो असा काहीसा नजारा आहे आपल्या गावचा. आणि इकडे मनीषचं घर. आणि आपल्या गावकीचा समाज हॉल. म्हणजे कुठे गावी काही प्रोग्राम वगैरे असेल किंवा लग्न वगैरे असेल तर इकडे जेवणासाठी बसवतो आपण पाहुण्यांना. तो असं समाज हॉल आहे. मोठा आहे आतमध्ये भरपूर. इकडे आहे नरेशाचं घर नवीन. इकडे निलेश लांबेंचं घर आहे. आणि आपल्या नयनेशचं घर. आणि शशांकचं घर इकडे. आणि आपली आहे वेशी माऊली. इथे गावामध्ये आल्यावरती पहिले आम्ही दर्शन घेतो वेशी माऊलीचं. खूपच जुनं देवस्थान आहे. पावसामुळे वातावरण भारी झालं एकदम. हा कुठला झाड आहे? नाही काय बोलतो. भाव आपला आला नाही त्यामुळे लॉक आहे घराला. आणि मंडळी इकडे माझं घर. भाव आपला कालच गेट वगैरे नवीन लावलं आहे. आणि इकडे काम केलं आहे जरासं. करू पण पाणी मारत नाही ना वरती. चेक करा आणि पैसे देऊन टाका. असं आहे इकडे माझं घर.
छोटे कापतात सगळे. हे छोटे काका, नंतर हे पण छोटे काका आहेत, वसंत काका, इकडे मंगेश काकांचं घर, चिट्टू ऋतिक, छोटे भाव माझे ऋषभ आणि ऋतिक यांचं घर आहे. इकडे आपलं घर आहे. गावी कोण नाही म्हणून सगळी फॅमिली मुंबईला असते, त्याच्यामुळे घर लॉक असतं. गणपतीमध्ये आणि मे महिन्यामध्ये आमचं घर चालू असतं, म्हणजे बहुतेक गावं चालू होतं, म्हणजे लोक येतात सगळी. बघा, असं आपलं घर आहे. लाईट बिल पडले. लाईट वरनं बंद केलं असेल ना रे. असं घर आहे आपलं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. असे नाव होते. वाव, झाडं मस्त आलेत रे, मोठे झालेत. ॲक्च्युली लाईट मी चालू नाही केली आहे म्हणून पूर्ण असा अंधार दिसतोय. असं बॅक साईड आहे आपल्या घराच्या मागे. पावसामुळे झाडं वगैरे मस्त आता वाढली आहेत, छान. आता आपल्या घरचा मागचा नजारा आहे. इथे मस्त एक सीताफळ पण आलं आहे, दाखवतो तुम्हाला. मस्त पाऊस पडतो, भारी वाटतं गावी. इकडे सीताफळ आले आहेत. हो, आलाय. झाडं मस्त झालेत. पेरू पण लावला आपण, तो पण छान मोठा झाला आता. आणि इकडे सीताफळ लावला, तो पण छान झाला आहे. आणि इकडे कढीपत्त्याचं झाड पण आहे. कढीपत्ता, तो कधी गावी वगैरे आलो की कढीपत्ता घेऊन जातो आम्ही मुंबईसाठी. छान वाटतो कढीपत्त्याचा. असा काहीसा परिसर आहे आमचा. इकडे नारळ आहे वरती. असा आपला हा माझ्या गावच्या घरातील मिरर आहे. लाईट बंद ठेवली आहे कारण लावली नाही, कारण की वरून मीटरमधून लाईट चालू करायला लागेल. तर तेवढं सध्या तर मी करत नाही आता. स्वच्छता पण आहे, नाहीतर मी झाडू वगैरे मारला असतो, मस्त लागली वगैरे दिसली असती. पण स्वच्छता आहे त्याच्यामुळे काय करत नाही आहे. तर घरासमोरून दिसणारं मस्त मंदिर आहे वरती. असं हे अंगण आहे इकडे. ही संरक्षण भिंत आताच बांधली आहे, म्हणजे गेल्या वर्षी. असं आहे आपल्या गावचं घर. चला मंडळी, तुम्हाला आता आमची विहीर दाखवतो. तर मुरुड तालुक्यातील एकमेव असं गाव आहे की ज्या गावामध्ये CCTV कॅमेरे लावलेत. मला माझ्या गावाचा खरंच अभिमान वाटतो की गावी ॲक्च्युली कोणी नसून पण आपले मोजकी माणसं आहेत, ग्रामस्थ आहेत इकडचे. तर आपण इकडे CCTV कॅमेरे बसवलेले आहेत, म्हणजे गावाकडून आपल्या. खूप छान वाटतं, म्हणजे सिक्युरिटी पूर्ण गावासाठी आहे. टोटल आम्ही 7 कॅमेरे लावलेत गावामध्ये. 2 तुम्हाला दाखवले आणि 2 वरती आहेत आणि एक इकडे आहे. बघा, इकडे पण आहे. तर मंडळी, आपण आता चाललो आहे आपली विहीर बघायला. आपल्याकडे 2 विहीर आहेत आमच्या गावाच्या. तिथून वाट आणि इथून असा हा रस्ता आहे पायवाट विहिरीकडे जाण्यासाठी. आपल्या भावाचं घर आहे महेशचं, आणि आपण चाललो आहे मागून. हे फार्म हाऊस आहे पाठी. पाठी त्याने पण मस्त गार्डनिंग केलं, एकदम झाडं वगैरे छान लावले आहेत. फार्म हाऊस आहे. तसं दाखवतो तुम्हाला. मस्त केळीचं झाड वगैरे, इकडे पेरू आहे, बाजूला शेकटाचं झाड आहे, इकडे नारळ आहे. इकडे त्यांनी आता नवीन गेट लावला आहे, पासवर्ड आहे त्याला. हां हां, असा इकडे पाठीमागे नजारा आहे. चलो, इकडे आपल्या भावेशचा वाडा आहे, त्याच्यामध्ये बैल वगैरे आहे, ढोरं वगैरे आहे. आतमध्ये आहे काय कामं खाली गेलं रस्त्याने. ढोरं तर दिसू का कुठे? असं इकडे मागे आहे. हां असं आहे मागचा परिसर आमच्या गावचा. ही पण आपली इकडे पाण्याची टाकी आहे एक. असं मागून
नजारा आहे गावचा. तो चला आता आपण जाऊया विहिरीवरती. विहिरीचं पण नवीनच काम केलं आहे आत्ताच. मेमध्ये झालं आहे काम पूर्ण. वाव काय पाणी आलं आहे, मस्त वाटतं एकदम. नदी छोटीशी नदी. इकडे एक बोरवेल आहे आमची. मस्त पाणी आलं नदीला आता, छान वाटतं एकदम. हे वरती आहे जांभळाचं झाड. खूपच जुनं, खूप म्हणजे खूप जुनं झाड आहे. इकडे पहिले कपडे वगैरे धुण्यासाठी वापरायचे हे, पण आता सध्या बंद आहे कारण खाली विहीर दुसरी चालू झाली आहे. इकडे आहे छोटासा वॉटरफॉल. लहानपणी आम्ही याच्यामध्ये भरपूर मजा केली आहे. छोटाच आहे. आता वरून एक ओढा आला आहे. तो असं आपलं नवीनच काम झालं आता विहिरीचं. इकडे आपली विहीर आहे. पाणी थोडं खदोळ झालं आहे. तिला एकदा परत, कारण नवीनच काम झाले आहेत त्याच्यामुळे पाणी थोडं खदोळ आहे. तर ते आता एकदा काढण्यात येईल मशीनने. त्यानंतर मग पुन्हा विहीर भरेल, तर तेव्हा पाणी स्वच्छ असेल. इकडे झरा आहे आपला. या झऱ्यातून पाणी डायरेक्टली येतं विहिरीमध्ये. इकडे हा पण खूप जुना आंबा आहे. भरपूर वर्ष झालेत आंबा हा. आणि एवढा गोड आंबा आहे ना, एकदम साखरेसारखा आंबा लागतो. गावी आम्ही असायचे, जर आंबा पडला की असे सगळे धावत सुटायचे ना तो आंबा टिपण्यासाठी, कारण खूपच गोड लागायचा आंबा तो. आणि तो एक आंबा आम्ही 4-5 जण असे वाटून खायचे, थोडा थोडा करून, पण छान लागायचा एकदम. तो भाव इकडे आपल्याला ते कॅप हव्यात आपल्याला झाडं लावण्यासाठी, तो काढतोय. एवढा आला मग. आता आपण चाललोय दुसऱ्या विहिरीवरती. आणि ही आपले कपडे धुण्यासाठी बांधलेली आहे. तर हे कपडे धुण्याचं बनवलं इकडे. आणि इकडे विहीर आहे, हिचं पण काम केलं आहे गेल्या वर्षी. पण छान काम केलं आहे. बघू शकतो किती भारी वाटते विहीर. ओ वाव, तर फुल भरली आहे. विहिरीमध्ये पोहतो आम्ही गावी आल्यानंतर. ॲक्च्युली खूपच खोल आहे, पण पाणी पूर्ण वरती भरले आहे वरपर्यंत. इकडे विहीर आहे आमची. तो इकडे खाली नदी आहे, आपल्या विहिरीची नदी आहे. त्या नदी थोडीशी दाखवतो तुम्हाला किती पाणी आलं त्या नदीला. या नदीला रात्री येतो आम्ही खेकडे पकडण्यासाठी. खेकडे इकडे या नदीला भरपूरच भेटतात. तो आपण जर आलो आता मध्ये तर नक्की खेकड्यांचे आपण व्हिडिओ बनवू. भरपूर खेकडे मिळतात या नदीला.
पाणी खूप जोरात आहे. हे सगळं पाणी जातो डॅम्पमध्ये. खाली एक डॅम्प आहे, त्या डॅम्पमध्ये जातो पाणी सर्व. तो अशी होती नदी विहिरीच्या इकडची. तर मंडळी, आजचा हा गावचा पावसातील फेरफटका तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलला कोणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.